मेथीची अशी जुडी घ्यायची, सोडून ही सोडवली ना आपण अशी जुडी अशी टाकायची पाण्यात. खालती हे करायचं ना, वरची जी भाजी आहे ना माती असते ती पूर्ण खाली बसणार. आता वरनच घ्यायची, खाली माती सगळी बसली बघा. आता ही कापायची. खालती बघा माती दिसू शकते तुम्हाला बघा. पूर्ण घेतली आपण की कट करायची खाली, अशी साफ करायची बघा. एकदम स्वच्छ झाली भाजी. मी रोहिणी भोईर, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय मेथी मटर पनीर पुलाव. बघा तेल घेतलं आपण, अर्धी वाटी तेल घेतलं आपण. हे बघा अर्धा चमचा जिरं आहे, जिरं टाकतो आपण फोडणीला. आपण इथे तेलामध्ये 15-20 पानं कढीपत्त्याची घातली आणि 3 मिरच्या उभ्या चिरून घातल्या. मिरच्या आणि कढीपत्ता तेलात चांगला परतून झाल्यावर त्यात आपण काजू घालून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालतील. ज्या मिरच्या आपण घालून घेतल्या त्या आपण तळून घेतल्या चांगल्या आणि आता काढून ठेवायच्या. त्या आपण वरती डेकोरेशनसाठी वापरणार. आता आपण अख्खा गरम मसाला टाकतोय. इलायची आहे, दालचिनी आहे आणि लवंग. हे बघा 2-3 लवंग आहेत आणि काळी मिरी. हा सुका गरम मसाला आपण टाकतोय. हे वाटण आहे बघा, हिरवं वाटण, मिरची, लसूण, आलं. आपण इथे 2 कांदे बारीक चिरून घातले. आपण हिंग टाकतो बघा. हा 1/2 चमचाच हिंग टाकणार आहे आपण. लिंबू पिळतो आपण. हा लिंबू आहे, लिंबू पिळतो आपण. आपण अर्धा लिंबू पिळतोय, तर थोडं काढलंय, निघत नाही, जाड आहे ना. हे बघा गाजर टाकतो आपण. आपण आता मेथी बघा स्वच्छ धुवून कापून निवडून सर्व केलेलं आहे. हे बघा बारीक कापून आणले. मेथी टाकूया. हे बघा आपण वटाण टाकतो, मटार. तांदूळ भिजवून ठेवलेले होते. हे बारीक कोलम तांदूळ आहेत, वाडा कोलम आहेत. हे आपण 1 किलो घेतले. 1 किलो थोडेसे काढले, 1 वाटी मी बाजूला. लागलं तर घेऊ. कुकर जरा छोटा पडतो ना.
आपण आता मीठ टाकतोय. अगदी पाव चमचा साखर आहे बघा, पाव चमचा, जास्त नाही. एक चमचा गरम मसाला टाकतो. पाणी टाकून आपण लागलं तर टाकणार नाही तर. आपण आता पाणी टाकतोय. आपण इथे साधारण 2 ग्लास पाणी टाकलं. आपण मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली. आपण पाव किलो पनीर तुकडे करून तळून घेतलं होतं. आता आपण ते टाकून घेऊया. आपण इथे 2 टेबलस्पून बटर टाकून घेतलं आणि आता वरून 1 ग्लास पाणी टाकून भात ढवळून घेतलं. आपण इथे 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं. आता आपण कुकरला झाकण लावून 1 शिट्टी घेऊया. बघा किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आपला भात. तुम्ही बघू शकता किती छान शिजला भात. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. लाईक आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.